स्कॉप शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा 2026 या अगोदर आपण मानक क्रमांक 1 ते 50 पर्यंत पाहिलेले आहेत. म्हणजे 1 ते 25 आणि 26 ते 50. आता 51 ते 75 मानकांसाठी कोणते फोटो लागणार आहेत या ठिकाणी आपण पाहूया. मानक क्रमांक 50 या ठिकाणी आलेले आहेत, हे झालेले आहेत. आता 51 पासून सुरुवात करूया. मानक क्रमांक 51 मुख्याध्यापक कार्यालय व प्रशासकीय कक्ष. स्तर 1 मुख्याध्यापक कार्यालयाचे साधे फोटो. स्तर 2 शिक्षक प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेले स्वतंत्र जागेचे फोटो. स्तर 3 निवडला असेल तर कार्यालय व्यतिरिक्त असलेले स्वतंत्र कर्मचारी कक्षाचे स्टाफ रूमचे फोटो. स्तर 4 निवडले असेल तर ICTने सज्ज आकर्षक सजवलेले कार्यालय आणि शालेय समितींचे फलक लावल्याचे फोटो. मानक क्रमांक 52 आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन. स्तर 1 निवडला असेल बघा, स्तर 1 साठी 1 गुण, स्तर 2 साठी 2 गुण, स्तर 3 साठी 3 गुण आणि स्तर 4 साठी 4 गुण आहेत. मग जर आपण स्तर 1 निवडला असेल तर शाळेतील प्रथमोपचार पेटी आणि आपत्कालीन वैद्यकीय क्रमांकाच्या डिस्प्लेचा फोटो. स्तर 2 निवडला असेल तर विद्यार्थ्यांचे आरोग्यपत्रिके, लसीकरणाची यादी आणि शेरे बुकचे फोटो. स्तर 3 निवडला असेल तर विद्यार्थ्याचे आभा कार्ड आणि समुपदेशन अहवालाचा फोटो. स्तर 4 निवडला असेल तर हेल्थ अँड वेलनेस क्लब, सॅनिटरी पॅड, वेडिंग मशीन आणि करारपत्राचे फोटो. हे 2-3 फोटो घ्या, त्याची PDF बनवा. PDF कशी बनवतात याचा देखील व्हिडिओ काढलेला आहे. मानक क्रमांक 53 स्वच्छता आणि जाणीव जागृती. स्तर 1 निवडला असेल तर स्वच्छ शालेय परिसराचा छायाचित्रण पुरावा म्हणजे फोटो. स्तर 2 निवडला असेल तर स्वच्छता साहित्य, साबण, जंतुनाशक, झाडू, ब्रश उपलब्ध असल्याची छायाचित्रे, त्याचा फोटो. स्तर 3 स्वच्छता तपासणी अहवाल व देखभाल दुरुस्ती छायाचित्रे, त्याचा फोटो. स्तर 4 निवडला असेल तर मुलीसाठी सॅनिटरी पॅड, डिस्पेन्सर, स्वच्छता दूत आणि प्रमाणपत्राचे छायाचित्र. हे खूप सोपे आहे, हे वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते. आणि काही तुमची समस्या असेल तर मी एज्युकेशन व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. तर मानक क्रमांक 54 सुरक्षित पिण्याचे पाणी. स्तर 1 निवडला असेल तर शाळेत उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचा छायाचित्र पुरावा. स्तर 2 निवडला असेल तर शाळेतील सांडपाणी व्यवस्थेची छायाचित्रे. स्तर 3 निवडले असेल तर पाण्याची टाकी, फिल्टर आणि प्रत्यक्षदर्शी स्वच्छतेचे छायाचित्र. स्तर 4 निवडला असेल तर जल शुद्धीकरण यंत्र म्हणजे RO, पाणी गुणवत्ता तपासणी अहवाल आणि विद्यार्थी संख्येनुसार नळ असल्याचे फोटो. हे 3 प्रकारचे फोटो त्याला जोडावे लागतील स्तर 4 मध्ये. आणि जो स्तर निवडला असेल त्या स्तराचा फोटोची PDF आपल्याला बनवायची आहे. मानक क्रमांक 55 स्तर 1 निवडला असेल तर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या फर्निचरचे आणि रजिस्टर नोंदीचे फोटो. स्तर 2 सुरक्षित आणि आकर्षक फर्निचर प्रत्यक्षदर्शी फोटो. स्तर 3 निवडला असेल तर जादा फर्निचर आणि साहित्य ठेवण्यासाठी असलेल्या जागेचा फोटो. स्तर 4 निवडला असेल तर दिव्यांग म्हणजे CWSN विद्यार्थी त्यांच्या गरजेनुसार विशेष फर्निचर वापरत असल्याचा फोटो. मानक क्रमांक 56 स्तर 1 निवडला असेल तर वर्ग खोल्यामधील प्रकाश व्यवस्था आणि कार्यरत उपकरणांचे प्रत्यक्षदर्शी फोटो. स्तर 2 निवडला असेल तर नैसर्गिक प्रकाश येणाऱ्या खिडक्या आणि हवेशीर वर्ग खोल्यांचे प्रत्यक्षदर्शी फोटो. स्तर 3 निवडला असेल तर आकर्षक रंगात रंगवलेले वर्ग आणि योग्य क्षमतेने दिवे, पंखे यांचे प्रत्यक्षदर्शी, त्याचा फोटो. स्तर 4 निवडला असेल म्हणजे मानक क्रमांक 56 मध्ये स्तर 4 निवडला असेल अध्ययनासपूरक वातावरण निर्माण करणाऱ्या संपूर्ण हवेशीर इमारतीचे प्रत्यक्षदर्शीचा फोटो. मानक क्रमांक 57 जर तो मानक क्रमांक 57 मध्ये स्तर 1 निवडला असेल तर शाळेतील अग्निशामक यंत्राचे प्रत्यक्षदर्शी फोटो म्हणजे अग्निशामक यंत्राचा फोटो. स्तर 2 अग्निशामक यंत्र वापरण्याच्या सूचना असतील त्या आपत्कालीन प्रशिक्षणाचे फोटो. हे 2 फोटो. स्तर 3 निवडला असेल तर शाळा सुरक्षतेचे प्रमाणपत्र आणि प्रशिक्षणाचा फोटो. स्तर 4 निवडला असेल तर आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक म्हणजे मॉक ड्रिल, अग्निजन्य पदार्थाची यादी आणि प्रशिक्षणाचा फोटो. स्तर आता बघा, हे मानक क्रमांक 58 आपत्ती व्यवस्थापन. स्तर 1 आपत्ती व्यवस्थापन कृती आराखड्याचा फोटो. स्तर 2 निवडला असेल तर शाळा सुरक्षा प्रमाणपत्र आणि छायाचित्रे याचा फोटो. स्तर 3 प्रात्यक्षिकाचे म्हणजे मॉक ड्रिल छायाचित्र म्हणजे फोटो आणि प्रशिक्षणाचा पुरावे त्याचा फोटो. स्तर 4 निवडला असेल तर आपत्ती व्यवस्थापन उपक्रमाची नोंदी, व्हिडिओ आणि फोटो. मानक क्रमांक 59 स्तर 1 निवडला असेल तर परिसरातील हिरवळ आणि ओला सुका कचरा कुंड्याचे फोटो म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा त्याचा फोटो. स्तर 2 निवडला असेल तर शालेय परसबाग आणि कंपोस्ट खड्डा याचा फोटो. स्तर 3 निवडला असेल तर हवामान बदल पर्यावरण संवर्धनासाठी राबवलेल्या विविध उपक्रमाचा फोटो. स्तर 4 निवडला असेल तर इको क्लबची स्थापनाचा फोटो, सेंद्रिय खत निर्मितीचा फोटो आणि वीज बचत उपक्रमाचा फोटो. मानक क्रमांक 60 ऊर्जा आणि पाणी व्यवस्थापन.
स्तर 1 निवडला असेल मानक क्रमांक 60 मध्ये तर शाळेतील LED बल्ब व ऊर्जा बचत उपकरणांचा फोटो त्याचे फोटोची PDF करा आणि त्या ठिकाणी ते ॲप्सवर कॉपी पेस्ट करा. स्तर 2 निवडला असेल तर विद्यार्थ्यांकडून ऊर्जा व पाणी व्यवस्थापन राबवल्याचा फोटो. स्तर 3 निवडला असेल समाज सहभागातून राबवलेल्या जाणीव जागृती उपक्रमाचे फोटो. स्तर 4 निवडला असेल तर सोलर सिस्टीम व सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग व सांडपाणी व्यवस्थापनाचे फोटो. हे 3 फोटो स्तर 4 मध्ये टाका. क्रमांक 61. स्तर 1 निवडला असेल सुरक्षित अन्न वितरणासाठी असलेल्या भांड्यांचे प्रत्यक्षदर्शी फोटो. स्तर 2 परसबागेतील भाजीपाल्यांचे फोटो प्रत्यक्षदर्शीचा पुरावा. स्तर 3 निवडला असेल तर सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाल्यांचे आणि उपक्रमाचे फोटो. स्तर 4 अतिरिक्त भाजीपाला समाजाला विकल्याचे उपक्रमाचा फोटो प्रत्यक्षदर्शीचा पुरावा. मानक क्रमांक 62 जर घेतलं तर त्यामध्ये स्तर 1 मध्ये शाळेचे क्रीडांगण, शालेय वेळापत्रक व क्रीडा साहित्याचे फोटो. स्तर 2 आखलेल्या खेळाचे मैदान, योग, व्यायाम आणि क्रीडा खोली व रजिस्टर यांचे फोटो. स्तर 3 निवडला असेल तर आंतरशालेय क्रीडा स्पर्धाचे फोटो, मिळालेले शील्ड किंवा प्रमाणपत्र. स्तर 4 निवडला असेल मार्गदर्शकांचे निमंत्रण पत्रे, खेळाडूची प्रमाणपत्रे आणि राज्य राष्ट्रीय स्तरावरील बक्षिसाचे फोटो. तर बघा टीप मानक 63 ते 66 केवळ निवासी शाळा व वसतिगृहासाठी लागू आहेत. मानक 63 ते 66 हे जरी सहज वाचले तरी आपल्या लक्षात येते ज्याला ते लागू आहे त्यांनी ते पाहावं. तर 66 पर्यंत या ठिकाणी आपण येऊया. हे सर्व या ठिकाणी दिलेले आहेत. तर मानक क्रमांक 67 ही शाळा उपहारगृह असेल, कॅन्टीन असेल त्यांच्यासाठीच आहे, लागू असल्या त्यांच्यासाठीच आहेत. ही तुम्ही पाहू शकता. बघा वाचल्यानंतर सहज लक्षात येते. आता बघा मानक क्रमांक 68 ICT स्मार्ट क्लास सुविधा. स्तर 1 शाळेतील टॅबलेट, स्मार्ट क्लास, शालेय वेळापत्रकाचा प्रत्यक्षदर्शी पुरावा त्याचा फोटो काढा. स्तर 2 शाळेतील डिजिटल लायब्ररी, विद्यार्थ्याचा वापराचा प्रत्यक्षदर्शीचा त्याचा पुरावा त्याचा फोटो घ्या. स्तर 3 ई साहित्य अभ्यासक्रम आणि किमान 50% विद्यार्थी वापरत असल्याचा फोटो नोंद रजिस्टर. स्तर 4 शाळेची वेबसाईट, 100% विद्यार्थी शिक्षक वापर देखभाल रजिस्टर आणि विद्या अमृत वरील व्हिडिओ फोटो. विद्या अमृत वरील व्हिडिओ फोटो असेल तो टाका. नंतर मानक क्रमांक 69 स्तर 1 असेल तर शाळेतील इंटरनेट वायफाय जोडणी त्याचा फोटो. नंतर स्तर 2 असेल तर इंटरनेट जोडणीचा फोटो. स्तर 3 असेल शाळेकडून किमान 10 MB पर्यंत वेगाचे इंटरनेट वापरले जात असल्याचा फोटो किंवा पुरावा. स्तर 4 20 MB इंटरनेट आणि विद्यार्थी शिक्षक ऑनलाईन कार्यासाठी इंटरनेट वापरत असल्याचा प्रत्यक्ष पुरावा फोटो. मानक क्रमांक 70 शाळा प्रवेश योग्यता सर्वेक्षण. स्तर 1 शिक्षक पटनोंदणी सर्वेक्षण करत असल्याचा रजिस्टर आणि विद्यार्थी हजेरीचा फोटो. स्तर 2 शाळाबाह्य विद्यार्थ्याचा शोध व पटनोंदणी सर्वेक्षणाचा फोटो. स्तर 3 गुगल फॉर्म, मोबाईल वेबसाईट नोंदणी आणि तंत्रज्ञान वापराचा फोटो. स्तर 4 मुख्य प्रवाहात आलेल्या विद्यार्थ्याची यादी आणि माहिती नकाशा म्हणजे मॅपिंग प्रदर्शित केलेलाचा फोटो. मानक क्रमांक 71 शून्य गळती म्हणजे स्तर 1 असेल तर प्रवेश प्रक्रियेतील शिक्षक नेमणूक आदेशाचा फोटो. स्तर 2 असेल सर्वे रजिस्टर, पालक भेट रजिस्टर आणि U++ मधील नोंदीचा फोटो. स्तर 3 असेल गळती रोखण्यासाठी राबवलेल्या विविध उपक्रम नोंदीचे छायाचित्र त्याचा फोटो. स्तर 4 असेल U++ रिपोर्ट आणि 100% संक्रमण राबवलेल्या कार्यक्रमाचे छायाचित्र त्याचा फोटो. मानक क्रमांक 72 जवळच्या शाळेतील प्रवेशाची संधी. स्तर 1 निवडला असेल तर पटनोंदणी सर्वे फॉर्म, प्रवेश फॉर्म, सरळ च्या नोंदीचा फोटो. स्तर 2 सरळ प्रणालीतील नोंदी आणि दाखले बुकचे फोटो. स्तर 3 राबवलेले उपक्रम आणि छायाचित्र त्याचा फोटो. स्तर 4 व्यावसायिक संस्थांची करारपत्र, सहभाग आणि यश प्रावीण्य नोंदीची छायाचित्र. मानक 73 माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी. स्तर 1 अभियोग्यता कल चाचणी रेकॉर्ड आणि ऑनसाईट भेटीचा फोटो. स्तर 2 विविध अर्जाचे नमुने आणि मार्गदर्शन शिबिराचे फोटो. स्तर 3 निमंत्रण पत्रिका, कार्यक्रम पत्रिका आणि वार्षिक दिनदर्शिकेचे फोटो. स्तर 4 निवडला असेल तर फोटो, निवडपत्रे, पुरस्कार आणि पालक समुपदेशन मेळाव्याचे फोटो. मानक 74 माजी विद्यार्थी संघाची स्थापना व विकास. हे बघा आता सर्वांना लागू आहेत, आपण ऑनलाईन देखील हे करत आहेत माजी विद्यार्थी संघ. स्तर 1 निवडला असेल शाळेचे सर्व माजी विद्यार्थी नोंद रजिस्टरचा फोटो. स्तर 2 शाळेचे सहशालेय उपक्रम रजिस्टर, नियोजन रजिस्टर व छायाचित्र त्यांचा फोटो. स्तर 3 माजी विद्यार्थी सोशल मीडिया, उदाहरणार्थ ज्यांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला असेल फेसबुकचे फोटो. स्तर 4 माजी विद्यार्थी ऑनलाईन गट, फोटो अल्बम, अहवाल, कॅलेंडरचे फोटो.
मानक 75 पुरेसे पात्र आणि सक्षम कर्मचारी या मानकात दस्तऐवजाचे फोटो आवश्यक आहेत। स्तर 1 शैक्षणिक अर्थानुसार कर्मचाऱ्यांची यादी आणि कार्यपद्धती रजिस्टरचे फोटो। स्तर 2 शाळेचे संच मान्यता प्रत पद भरतीसाठी प्रकाशित केलेल्या जाहिरातीचे कात्रण किंवा त्याचा फोटो। स्तर 3 शिक्षक संचिका वैयक्तिक फाईल आणि व्यावसायिक पात्रते संदर्भातील कागदपत्राचा फोटो। स्तर 4 निवडला असेल तर शाळेतील विविध कार्यासाठी उदाहरणार्थ विशेष शिक्षक समुपदेशक क्रीडा शिक्षक नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी व नियुक्तीपत्राचे फोटो। तर बघा यासाठी मी एज्युकेशन हेल्प ग्रुप बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल आणि ही PDF मी त्या ठिकाणी देऊन टाकेल। आणि एज्युकेशन हेल्प ग्रुपवर तुमची काही समस्या असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।